माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपण वीकली ॲनालिसिसमध्ये हे डिस्कशन केलेलं होतं ऑलरेडी, की जर गणपती बाप्पाचे जे 10 दिवस असतात ना, त्यामध्ये मार्केट जनरली पॉझिटिव्ह सेंटिमेंट मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याची चुणूक आपल्याला पहिल्या दिवशी पाहायला मिळते. हे झालं फक्त गणेश चतुर्थी आहे आणि त्यानंतरचे गणपतीचे दिवस आहेत ते एक झालं. फेस्टिव्ह सीझन सुरू होणार आहे हे एक पहिली गोष्ट झाली. आणि दुसरं महत्त्वाचं काय आहे की जी लेवलवरती आपण डिस्कशन केलेलं होतं ती लेवल होती 24,760. जर याच्या खाली कोणत्याही कंडिशनमध्ये आपण जातोय आणि तिथे सस्टेन करतोय तरच आपण डाऊन साईडचे ट्रेड या आठवड्यासाठी प्लॅन करणार आहोत. हे क्लिअर डिस्कशन होतं. आणि आज जर तुम्ही पाहिलं तर आजचा लो अगदी तोच आहे. म्हणजे फक्त 5 मिनिटाचे एक कॅन्डल ज्याला आपण डबल बॉटम म्हणू शकतो किंवा ट्विझर बॉटम ज्याला आपण म्हणतो क्लिअरली कॅन्डलच्या भाषेमध्ये, तो बनताना पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मार्केटने पुन्हा त्या दिशेला येण्याचा प्रयत्न केलेला नाही. हा छोटे मोठे इथे फॉल आले आपल्याला, परंतु मोठा फॉल पाहायला मिळाला नाही आहे आणि एक चांगलं क्लोजिंग. खरं तर माझी अपेक्षा होती की इथेच कुठेतरी मार्केटने क्लोजिंग द्यायला पाहिजे होतं, जे की मी वीकली ॲनालिसिसमध्ये डिस्कस केलेलं आहे. या पद्धतीचं फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळालं असतं, म्हणजे ही रेड कॅन्डल आणि ही ग्रीन कॅन्डल नंतरून बनताना. पण आजही एक चांगली कॅन्डल डेली बेसिसवरती आपल्याला बनताना पाहायला मिळते. आता महत्त्वाचं आहे हे जे रिव्हर्सल किंवा हा जो सपोर्ट घेतलेला आहे तो कंटिन्यू राहणार आहे का आणि वरती आपल्याला कोणत्या लेवल पाहायला मिळू शकतात. उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी असेल किंवा परवा बँक निफ्टीची एक्सपायरी असेल. याच्यामध्ये फिन निफ्टी आणि बँक निफ्टीच्या तुलनेमध्ये निफ्टीची जी तेजी आहे ती थोडी कमी आहे. तेजी म्हणूयात किंवा थोडं रिव्हर्सल म्हणूयात किंवा सपोर्ट म्हणूयात, तो थोडा कमी आहे. त्या दोघांमध्ये एक चांगली मुवमेंट आपण पाहिलेली आहेत. आजही ट्रेडिंगसाठी जर तुम्ही इथे 760ला सपोर्ट घेऊन जर चांगला ट्रेड बनला असेल तर त्यामध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट पाहायला मिळालेली असेल. पण अदरवाईज दिवसाचे दुसरे बाकीचे ट्रेड एवढे मोठे नाही मिळालेले. कारण काय झाले, इथे जरी ट्रेड प्लॅन केला किंवा इथे कोणत्याही ब्रेकआउटला किंवा या पुन्हा रिटेस्टिंगला ट्रेड प्लॅन केला, एक मुवमेंट येत होती आणि पुन्हा आणि याच्यामध्ये काय होत होतं, ऑप्शनचे प्रीमियम जास्त प्रॉब्लेम होत होते. त्यामुळे चांगली मुवमेंट असं म्हणता येणार नाही आहे. परंतु ज्या पद्धतीचा फॉल होता तो आता थांबलेला आहे. आता उद्या कशा पद्धतीने आपण प्लॅन करू शकतो, तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर ज्या लेवल आपण डिस्कस केलेल्या आहेत त्यामध्ये ही लेवल खूप महत्त्वाची आहे. 24,960 975 हा 15 पॉईंटचा झोन खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती म्हणजे फ्लॅटने निघू देत किंवा तुम्ही गॅपअपने निघू देत, याच्यावरती सस्टेन करताय ना तर आपण तेजीचा विचार करू शकतो. लक्षात घ्या, तेजी करणं आणि तेजीचा विचार करणं याच्यामध्ये थोडाफार फरक असतो. तर इथे तेजीचा विचार म्हणजे तुम्ही काही क्वांटिटी इथे ॲड करू शकता ज्या की तुमच्या अपसाईडच्या मुवमेंटसाठी असतील. त्यावेळेस तुमचा स्टॉप लॉस अगदी 24,920 किंवा 930 या दरम्यान तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. किंवा हा जो हाय आहे किंवा इथे आहे याच्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही जे टार्गेट घेऊन चालू शकता ना ते आहे 25,040. ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. याच्यावरती पूर्ण क्वांटिटी म्हणजे असं समजा की मार्केटचं करेक्शन पूर्ण झालेलं आहे. हां, हे फेल होणार नाही का, तर होऊ शकतं. पण सध्याचं जे फॉर्मेशन बनतं आहे ना ते हे आहे की इथून वरती आपण पूर्ण जे काही ट्रेंड चालू होता त्या ट्रेंडमध्ये पुन्हा परत येत आहोत हे लक्षात घ्यायचं. म्हणजे 25,040च्या वरती निघाल्यानंतर तुम्ही पूर्ण तेजीच्या पोझिशनमध्ये जाऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही डेली बेसिस असेल किंवा विकली बेसिस असतील या पोझिशन इथे बनवू शकता. याच्यानंतर उद्यासाठीचे जे टार्गेट आहेत ते 25,120 असू शकतात आणि फायनल 25,150 याच्या एक 150-180 याच्यावरती सध्या दिसत नाही आहे. पण आपण 25,120साठी ट्रेड प्लॅन करू शकतो. आता डाऊन साईड कुठे आहे, खरं तर डाऊन साईड खूप आता दूर आहे. म्हणजे या सपोर्टच्या खालीच जे काय आहेत ना ते आपल्याला डाऊन साईडचे ट्रेड पाहायला मिळणार आहेत. म्हणजे उद्यासाठी डाऊन साईडचे ट्रेड तेवढे नाही आहेत. लक्षात घ्या, तेवढे नाही आहेत. मग छोट्या मोठ्या क्वांटिटीने आपण काय करू शकतो, जर मार्केट 25,000च्या आसपास किंवा 25,40च्या आसपास गॅपअप ओपनिंग होते आणि पुन्हा या लेवलच्या आतमध्ये येते, ती लेवल आहे 24,960, तर अगदी 15 ते 20 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून एक पुट साईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. ज्याचं टार्गेट हे 900, 860 आणि 800, 760 या 40-50 पॉईंटच्या टार्गेटसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. आणि जे डाऊन साईडचा ट्रेड आहे तो 760च्या खालीच आपल्याला प्लॅन करायचा आहे. ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर खाली जाते किंवा थोडंफार गॅप डाऊन होऊन 860 ही लेवल ब्रेक करत आहे, लक्षात घ्या 24,860 ब्रेक करत आहे, तर एक डाऊन साईडचा ट्रेड अगदी 20 ते 25 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून 1:2, 1:3 या टार्गेटसाठी तुम्ही ट्राय करू शकता. हां, जर 760च्या खाली मार्केट एखादा तास ची कॅन्डल क्लोजिंग देते तर मग आपण विकली बेसिस किंवा जो डिरेक्शनल ट्रेड आहे तो प्लॅन करूयात. त्याचे टार्गेट मी विकली ॲनालिसिसमध्ये डिस्कस केलेले आहेत, तुम्ही जाऊन पहा. कारण का आज निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, परफेक्ट ज्या लेवल डिस्कस केलेले होते ना त्याच लेवलला सपोर्ट घेऊन मार्केट वरती आलेलं आहे. आता पाहूयात उद्या बँक निफ्टीमध्ये. पहा, बँक निफ्टीमध्ये जी चांगली मुवमेंट झालेली आहे आज, म्हणजे निफ्टीच्या तुलनेमध्ये म्हणतो खूपच चांगली आहे अशातला भाग नाही. जर ज्यांनी ट्रेड प्लॅन केले असतील ना, इथे अगदी परफेक्ट अपोजिट कॅन्डलचं फॉर्मेशन ज्याला म्हणतो ना आपण, त्या पद्धतीचं फॉर्मेशन बनलेलं आहे. एक रिटेस्टिंग झालेली आहे परफेक्ट आणि त्यानंतर मार्केटने
अपसाईडची मूवमेंट दिलेली आहे. बऱ्याच जणांना हे कॅप्चर करणं थोडं अवघड गेलं असेल, कारण का कंटिन्युअस डाऊन ट्रेंड आपण पाहत होतो. डाऊन ट्रेंड म्हणण्यापेक्षा फॉल पाहत होतो मार्केटमध्ये, आणि हा फॉलिंग नाईफ पकडण्यासारखं होतं किंवा त्याच्या अगेन्स्टमध्ये ट्रेड करण्यासारखं होतं. म्हणून प्रत्येकालाच मिळाला असेल अशातला भाग नाही आहे. आणि ज्या लेवलवरती आपण पाठीमागचा एक आठवडा पूर्ण घालवलं होतं ना, ती लेवल आहे 51,150 आणि अगदी तिथेच येऊन बंद आहोत आपण. मग पुन्हा तीच लेवल आपल्यासाठी महत्त्वाची आहे. मग उद्यासाठी अगदी फ्लॅट ओपन होऊन वरती झालं किंवा थोडंफार गॅप डाऊन होतं आहे आणि 51,000 असेल किंवा 50,950 असेल, इथे येऊन जर मार्केट रिव्हर्सल घेतं ना, तर 51,150च्या वरती एक चांगला ट्रेड प्लॅन होऊ शकतो, ज्याचं टार्गेट 51,300 असू शकतं, 51,500 आहे आणि 51,750 आहे. या 3 टार्गेटसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. जर गॅपअपच होतो आहे तर मग जिथे गॅपअप होईल, समजा 300 होतो आहे, 300च्या आसपास होतो आहे, तर 300 ब्रेक होऊ द्यात आणि त्यानंतर तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. 51,750, 800 हेच आपण फायनल टार्गेट उद्यासाठी घेऊन चालणार आहोत. जर काही एक्स्ट्रा आलं, न्यूज आली किंवा काही अजून मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते, तर मग 52,000चा विचार आपण लाईव्ह मार्केटमध्ये करूया, जे की मी टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल. जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल आपल्या, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जॉईन करून घ्या. काही न्यूज असतील किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या आपण तिथे पोस्ट करत असतो आणि त्याविषयीची माहिती देत असतो. जसं की एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आज GST काउन्सिलचं काहीतरी आलेलं आहे बघा, तुम्ही क्लिअर जाऊन चेक करा. त्यामध्ये काय म्हणणं आहे त्याचं, 2,000पेक्षा कमी ट्रान्झॅक्शन जे आहे ना, मर्चंट फी म्हणजेच 18% GST त्यावरती लावणार आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. खरं तर हे खूप आता जास्त व्हायला लागलेलं आहे, पण तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण याचे काय इम्पॅक्ट होऊ शकतात ना, ते पाहूयात येणाऱ्या काही दिवसामध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये, किंवा त्यांचं एक क्लिअर पिक्चर येऊ देतात आपल्यासमोर की त्यांचं नक्की काय म्हणणं आहे, त्यावरती आपण नक्की डिस्कशन करूयात. आता उद्या ज्याची एक्सपायरी आहे तिथे एक चांगली मुवमेंट आज आपल्याला आलेली आहे. 5 मिनिटामध्ये जर जास्त लक्षात येत नसेल ना, मग बँक निफ्टी असू देत किंवा फिन निफ्टी असू देत, थोडी मोठी टाईम फ्रेम लावली ना, पिक्चर अजून क्लिअर होईल तुमच्यासाठी. आपण एक काम करूयात, 45 मिनिटाची टाईम फ्रेम लावूया. 45 मिनिटाची टाईम फ्रेम जर लावलीत, आत्ता हा फिन निफ्टीचा चार्ट आहे, एकदा बँक निफ्टीचाही पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की काय फॉर्मेशन आहे आणि कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन होतं. परफेक्ट एक डबल बॉटम ज्याला म्हणतो ना आपण, त्या पद्धतीचं एक फॉर्मेशन आहे आणि इथे येऊन मार्केट थांबलेलं आहे. म्हणजे याच्यावरती जी लेवल आपण डिस्कस करतो 51,300, त्याच्यावरती निघतो आहे, तर आपण कितीपर्यंत 51,400-500चा हा झोन आहे आणि याच्यावरती मग एक चांगली मुवमेंट येणार आहे. हे आहे बँक निफ्टीमध्ये. आणि फिन निफ्टीमध्ये सुद्धा अगदी तेच आहे. फिन निफ्टीचा उद्या एक्सपायरीचा ट्रेड आहे. एक्सपायरीमध्ये फिन निफ्टीला नॉर्मली एक चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते. थोडा आवाजाचा गोंधळ येत असेल, गोंधळ येण्याचाच नॉईज येत असेल, कारण का आता बाकी सगळीकडे गणपती आहेत, तर त्यांचे साऊंडचे आवाज येऊ शकतात. पुढील 8-10 दिवस हे होईल, थोडं ॲडजस्ट करा. आता उद्यासाठी महत्त्वाची जी लेवल आहे ना, ती ही लेवल मार्क करून ठेवा. ती लेवल असणार आहे 23,770. फ्लॅट असू द्यात किंवा गॅपअप, जोपर्यंत 23,770 ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत अपसाईडची मुवमेंट प्लॅन करायची नाही आहे. आणि त्यानंतरची जी अपसाईड आहे ती इथपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकते या झोनमध्ये. तो झोन आहे 23,840, 860. आणि जर यदा कदाचित याच्यावरती जर उद्या निघते मार्केट, तर फ्लॅट ओपनिंग असू द्यात किंवा गॅपअप नंतर याच्यावरती निघालं ना, तर एक चांगला एक्सपायरीचा ट्रेड ज्याला म्हणतात ना, शॉर्ट कवरिंग, तो तुम्हाला पाहायला मिळू शकतो, जो अगदी तुम्हाला 24,000पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतो. 24,000चं डायरेक्ट टार्गेट ठेवू नका. त्याच्यामध्ये मग 23,920, 925 असेल आणि 23,980, 24,000 हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. डाऊन साईड थोडी क्रिटिकल आहे, कारण का जवळजवळ 100 पॉईंट खाली, इथून 100 पॉईंट खाली आपल्याला कुठेही चांगला सपोर्ट दिसत नाही आहे किंवा कुठे ट्रेड प्लॅन करायचं हे समजत नाही आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, जर मार्केट फ्लॅटने किंवा कॅपडाऊनने इथपर्यंत येते ना, 23,650 असेल, 600 असेल, इथे बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजी यूज करणार आहे. जर 600 ब्रेक झालं तर एक 100 ते 150 पॉईंटच्या फॉलसाठी आपण डाऊन साईडचा ट्रेड, एक्सपायरी ट्रेड प्लॅन करणार आहे. जर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या या व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर याच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.